नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, इथे सर्वात पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते. आता हे लक्षात असू द्या, प्रश्न कधी पण विचारल्यानंतर त्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न तयार होतो का, सगळ्यात पहिले हे बघितलं पाहिजे. आता इथं भारतातील सर्वात उंच शिखर विचारलेलं आहे. इथं असं विचारलेलं आहे का प्रश्न, जगातील सर्वात उंच शिखर नाही ना, तर भारतातील सर्वात उंच शिखर हे प्रश्न विचारलेला आहे. तर भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, कंचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. बराबर. आता हे कंचनजंगा भारतातील सर्वात उंच शिखर आहे, पण बाकीचे जे उंच शिखर आहेत म्हणजे जर बघायला गेलं तर कोणतं, माउंट एव्हरेस्ट असेल, K2 असेल, आहे का नाही, असे कंचनजंगा असेल किंवा लोटसे, हे जे शिखर आहेत यांची उंची किती आहे असं पण प्रश्न विचारला जातो. आता जर कंचनजंगाची आपण उंची जर बघितली, बराबर, कंचनजंगाची जर उंची बघितली तर किती आहे, 8586. किती आहे, 8586. त्याच्यानंतर जर पहिले सर्वात उंच शिखर जर बघितलं, हे लक्षात असू द्या, पहिले तुम्हाला काय प्रश्न विचारलाय त्याच्याकडे उत्तर लक्ष असू द्यायचं. सर्वात प्रथम की भारतातील सर्वात उंच शिखर विचारलंय तुम्हाला. काय विचारलंय, भारतातील सर्वात उंच शिखर. त्याच्यानंतर असा प्रश्न जर विचारला जगातील सर्वात उंच शिखर, तर प्रश्नामध्ये बदल होऊ शकतो. पण आपल्याला काय बघायचंय, भारतातील सर्वात उंच शिखर. तर भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, कंचनजंगा. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे भारतातील म्हणजे पहिले सर्वात उंच शिखर जर विचारलं तर माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट जे आहे बघा, माउंट एव्हरेस्ट, हे जे माउंट एव्हरेस्ट आहे याची उंची किंवा मीटर किती आहे, 8848. 8848. त्याच्यानंतर K2 ची किती आहे, K2 हे बघा इथं जे K2 दिलेलं आहे की नाही, या K2 ची उंची किती आहे, K2 बरोबर 8611. किती, 8611. आणि कांचनजंगा हे जे दिलेलं आहे, जे आपल्या भारतातील सर्वात उंच शिखर आहे त्याची उंची किती आहे, 8586. आणि जे पहिले सर्वात उंच शिखर आहे ते म्हणजे कोणतं, 8848 माउंट एव्हरेस्ट आहे. त्याच्यानंतर K2 8611. आणि त्याच्यानंतर लोटसे, कोणतं, लोटसे हे पण लक्षात असू द्या नावं, कारण की कसे प्रश्न विचारतील पेपरमध्ये सांगता येत नाही. लोटसे हे किती मीटर आहे, 8516. किती, 8516. हे मेन शिखर आहेत मित्रांनो, हे लक्षात असू द्या. बराबर. 1 2 बराबर 3 त्याच्यानंतर 4. ओके, तर आपलं उत्तर काय, कंचनजंगा. चला दुसरा प्रश्न बघू. 2026 मध्ये भारतातील पहिला ग्रीन स्टील प्लांट कोणत्या राज्यात जाहीर झाला. आता मेन म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे हा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे. किंवा काही भाऊ किंवा काही ताई जास्त लक्षात जर ठेवत नसतील, तुम्हाला मी पहिले पण सांगितलेलं आहे की जेव्हा आपले GK चे व्हिडिओ असतात तुम्ही फक्त इयरफोन लावून जरी ऐकलं तरी तुमच्या लक्षात सगळ्यांच्या बसेल. ओके, तर बघा 2026 मध्ये भारतातील पहिला ग्रीन स्टील प्लांट कोणत्या राज्यात जाहीर झाला आहे. बराबर. तर कोणत्या राज्यात जाहीर झालेला आहे, छत्तीसगड मध्ये झालेला आहे का, नाही. कर्नाटक, नाही. ओडिशामध्ये झालेला आहे का, नाही. तर कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे, गुजरात मध्ये. आता मेन म्हणजे एवढं लक्षात आलं पाहिजे, 2026 मध्ये ग्रीन स्टील प्लांट जो आहे गुजरात मध्ये याची म्हणजे जाहीर झालेला आहे, याची स्थापना म्हणजे तिथे झालेलं पण आहे. बरोबर. तो प्लांट आता सुरू झालेला पण आहे तिथे त्या ठिकाणी. पण गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी आहे, गुजरात मध्ये कांडला. गुजरात म्हणजे कांडला या ठिकाणी जे बंदर आहे, बराबर, कांडला बंदर, त्या ठिकाणी हा स्थित आहे. बराबर. मेन म्हणजे हा जो ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे, हा प्लांट आता सुरू झालेला आहे. जाहीर जेव्हा झाला होता म्हणजे असा पण प्रश्न विचारू शकतात की बाबा जाहीर झाला पण आता हा सुरू झालेला आहे. ओके, कांडला या ठिकाणी आहे. गुजरात मधील कांडला जे बंदर आहे या ठिकाणी हा प्लांट सुरू झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट हे पण लक्षात असू द्या, आता ग्रीन स्टील प्लांट बराबर पहिला कुठे चालू झालेला आहे, पहिला चालू झालेला आहे गुजरात. आता दुसरा कुठे चालू झालेला आहे, तर दुसरा प्लांट जो चालू झालेला आहे
तो उत्तर प्रदेश या ठिकाणी चालू झालेला आहे. कुठे चालू झालेला आहे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या ठिकाणी दुसरा प्लांट चालू झालेला आहे. उत्तर प्रदेश म्हणजे कोणत्या ठिकाणी झालेला आहे? उत्तर प्रदेश मध्ये गोरखपूर. कुठे? गोरखपूर. गोरखपूर मध्ये चालू झालेला आहे. म्हणून सर्वांनी व्यवस्थित प्रश्न लक्षात असू द्यायचा. आता असा पण प्रश्न विचारू शकतात, 2026 मध्ये भारतात किती ग्रीन प्लांट कोणत्या राज्यामध्ये चालू झालेले आहेत? तिथे असं पण ऑप्शन दिलं जातं, गुजरात किंवा जोड्या लावामध्ये पण दिलं जातं, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश असं दिलं जातं. म्हणून लक्षात असू द्या, 2 राज्यात हे प्लांट चालू झाले आहेत. गुजरात 1, उत्तर प्रदेश 2. म्हणून हे दोन्ही पण तुमच्या लक्षात असलं पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट. 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी PLI योजना विस्तार जाहीर केला? लक्षात असू द्या प्रश्न काय आहे. 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी PLI योजना विस्तार जाहीर केला? आता खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वांना माहित असेल 2026 चे जे अपडेट आहे GK करंट अफेअर्स हे तुमच्या लक्षात बसलंच पाहिजे, कारण की मेन म्हणजे जे अपडेट करंट अफेअर असतात त्याच्यावरच प्रश्न जास्त उतरतात. तर म्हणून असाच प्रश्न तुम्हाला पेपरला 100% येऊ शकतो. 2026 मध्ये भारत सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी PLI योजना विस्तार जाहीर केलेला आहे? तर याचं आपण मेन म्हणजे ऑप्शन बघूया. बरोबर, याचे ऑप्शन काय आहेत? सेमी कंडक्टर याचं उत्तर आहे का? नाही. कृषी यंत्रसामग्री याचं उत्तर आहे का? नाही. ड्रोन तंत्रज्ञान याचं उत्तर आहे का? नाही. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? वस्त्र उद्योग व टेक्सटाईल. काय उत्तर आहे? कोणत्या क्षेत्रासाठी PLI योजना विस्तार जाहीर केलेला आहे? वस्त्र उद्योग आणि टेक्सटाईल. बरोबर, म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. 2026 मध्ये भारत सरकारने PLI योजना ही वस्त्र उद्योग आणि टेक्सटाईल साठी जाहीर केलेला आहे. चला नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठं आहे? हा पेपर मध्ये कंपल्सरी प्रश्न येतो, लिहून घ्या. 100% हा पेपर मध्ये प्रश्न येतो. किती टक्के? 100% हा पेपर मध्ये प्रश्न यायलाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? कारण की तुम्ही जर पेपर बघितला 2018, 2023, 2024 आणि 2025 चा लिपिकचा असेल, बरोबर, तो पेपर, या सगळ्या पेपर मध्ये जर बघायला गेलं तर हा प्रश्न बघायलाच भेटतो. 2018 असू द्या, 2023, 2024, 2025. पण हा प्रश्न कसा बघायला भेटतो? मेन म्हणजे याची स्थापना विचारली जाते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली? बरोबर, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश किती आहेत असा प्रश्न विचारला जातो. किंवा असा प्रश्न विचारला जातो, आंतरराष्ट्रीयचं मुख्यालय कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे, असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे बघा, याच्यापासून टोटल किती प्रश्न तयार होतात? प्रश्न टोटल किती तयार होतात? टोटल 4 प्रश्न तयार होतात मित्रांनो. किती? 4 प्रश्न तयार होतात. आता चला याचं आता तुम्हाला सविस्तर सांगतो. सगळे प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या. याच्यापासून 4 प्रश्न कसे तयार होतात आणि कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा. सर्वात प्रथम तुम्हाला मी याचं मेन म्हणजे आपण ऑप्शन बघूया. बरोबर, ऑप्शन नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. न्यूयॉर्क याचं उत्तर आहे का? नाही. जिनेवा याचं उत्तर आहे का? नाही. त्याच्यानंतर व्हिएन्ना याचं उत्तर आहे का? नाही. तर याचं उत्तर काय आहे? द हेग. काय उत्तर आहे? द हेग. आता महत्वाची गोष्ट मेन म्हणजे तुम्हाला प्रश्न, आता द हेग हे कुठे येतं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आंतरराष्ट्रीय तर विचारलेलं आहे, आता असं पण विचारू शकतात आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय देशामध्ये येतं, आहे का नाही? द हेग हे नेदरलँड मध्ये येतं. कुठे येतं? नेदरलँड. नेदरलँड मध्ये येतं. बरोबर, हे सर्वांनी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला जातो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली, आहे का नाही? आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली हे तुम्हाला विचारलं जातं. स्थापना कधी झाली? तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 1945. काय उत्तर असणार आहे? 1945 रोजी स्थापना झालेली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? 1945.
आता दुसरा महत्वाचा अजून एक प्रश्न याच्यामध्ये तयार होतो बघा, मी याच्यामध्ये किती प्रश्न तयार होतात ते तुम्हाला सांगत आहे. आंतरराष्ट्रीयचे मुख्यालय कुठे आहे? द हेग मध्ये, जे नेदरलँड मध्ये आहे. पहिला प्रश्न आपल्याला इथे भेटला. त्याच्यानंतर त्याची स्थापना कुठे झालेली, स्थापना कधी झालेली आहे, हा दुसरा भेटला आपल्याला. बरोबर, स्थापना आणि मेन म्हणजे मुख्यालय झाले 2 प्रश्न तयार. किती झाले प्रश्न तयार? 2 प्रश्न इथे रेडी झाले आपले, आहे का नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न कोणता रेडी होईल आपला? आपला तिसरा प्रश्न असा रेडी होईल की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीशाची संख्या किती असते. बरोबर, संख्या किती असते किंवा त्यांचा कालावधी किती असतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीशांचे म्हणजे कालावधी किती असतात, न्यायाधीश किती असतात. आता हे लक्षात असू द्या. बघा, पहिला प्रश्न आहे मुख्यालय कुठे आहे, नेदरलँड. दुसरा प्रश्न आहे स्थापना कधी झाली, 1945. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आपला, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या किती असते आणि त्यांचा कालावधी किती असतो. आता हे लक्षात असू द्या, जे न्यायाधीश असतात त्यांची संख्या किती असते, न्यायाधीशाची संख्या असते 15. किती असते, 15 संख्या असते. आणि त्यांचा कालावधी किती वर्षासाठी असतो, त्यांचा कालावधी 9 वर्षासाठी असतो. किती वर्षासाठी असतो, 9 वर्षासाठी. बरोबर, बघा, आणि हे 9 वर्षासाठी हे न्यायाधीश निवडले जातात. किती, 15 न्यायाधीश 9 वर्षासाठी निवडले जातात. बघा, टोटल प्रश्न जे आहेत आपले ते 3 प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत. पण जर तुम्ही डोक्यात फिट केले तर खरंच तुम्हाला सांगतो, बाकी दुसरे पुस्तक असे इकडे तिकडे वाचण्याची गरज नाहीये. एकाच प्रश्नापासून आपले 3-3, 4-4 प्रश्न कसे तयार होतात मी तुम्हाला समजावून एकाच प्रश्नामध्ये 4 प्रश्न काढतोय, म्हणजे ते पेपरला उतरणार त्या पद्धतीने. मी आता बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालय मुख्यालय सांगितलं तुम्हाला कुठं आहे, द हेग मध्ये, जे नेदरलँड या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर असा पण प्रश्न येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली, 1945 मध्ये झाली. बरोबर, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची संख्या किती आहे, बरोबर, व त्यांचा कालावधी किती आहे. त्यांची संख्या आहे, न्यायाधीशाची संख्या किती आहे, 15, आणि कालावधी किती आहे, 9 वर्ष. तर सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, व्यवस्थित प्रश्न लक्षात ठेवायचे. मी एकाच प्रश्नापासून 3 प्रश्न किंवा एका प्रश्नापासून जास्तीत जास्त प्रश्न कसे निघतील आणि तेच पेपरला कशा प्रकारे उतरतील हे तुम्हाला समजावून सांगत आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष असू द्या. चला नेक्स्ट बघा, हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन दोस्त भारताने कोणत्या देशासाठी राबविले आहे. कोणतं, ऑपरेशन दोस्त. आता तुम्हाला काहीतरी आठवत असेल कदाचित, ऑपरेशन दोस्त जे तुम्हाला माहित असेल की ऑपरेशन दोस्त बरोबर भारताच्या पंतप्रधानांनी जे जाहीर केलं होतं दुसऱ्या देशांसाठी. आता तो देश कोणता आहे तुम्हाला कदाचित काही जणांना माहित नसेल, पण सांगतो मी, लक्षात असू द्या. याचं उत्तर नेपाळ आहे का, नाही. नेपाळ आहे का याचं उत्तर, नाही. भूतान आहे का, नाही. मालदीव आहे का, नाही. तर याचं उत्तर आहे तुर्की. आता ऑपरेशन दोस्त हे जे मेन म्हणजे कोणत्या देशासाठी राबवलेलं आहे, तुर्कीसाठी राबवलेलं आहे. बरोबर, तुर्की आणि सिरिया या देशामध्ये जे राबवलेलं होतं ना, ही या देशांसाठी एक मित्रांनो विशेष मदत होती. काय होती, विशेष मदत होती. काय होती, विशेष मदत होती. कारण की प्रॉब्लेम काय झाला होता माहितीये का, फेब्रुवारी मध्ये, सर्वांनी लक्षात असू द्या, फेब्रुवारी मध्ये 2023 मध्ये, फेब्रुवारी 2023 मध्ये म्हणजे इथे एक विनाशकारी भूकंप झाला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये काय झाला होता, इथे भूकंप झाला होता. भूकंप झाला होता तर इथं म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले होते, म्हणजे बाबा तहेस नहेस झालं होतं सगळं. बरोबर, आणि विविध बचाव कार्य इथं चालू होते. तर म्हणून आपल्या देशाने तुर्की आणि सिरिया, बरोबर, तुर्की आणि सिरिया या देशासाठी ऑपरेशन दोस्त नावाचं एक जे आहे, बरोबर, ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे. ते कधी राबवलेले, फेब्रुवारी 2023 मध्ये. म्हणून तिथं भूकंपावर बचाव कार्य, विविध पद्धतीची मदत वगैरे तिथे म्हणजे चालू होती तिथे त्या ठिकाणी. आणि हे पण लक्षात असू द्या, आता हे बघा, फेब्रुवारी 2023 मध्ये हे जे आहे ऑपरेशन दोस्त राबवण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी मानवतावादी मदत पोहोचण्यासाठी बरोबर 6 फेब्रुवारी रोजी, कधी 6 फेब्रुवारी रोजी हे ऑपरेशन चालू झाले, म्हणजे 2023 मध्ये. हे सर्वांनी लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला याच प्रश्नामध्ये, परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आता ते तुम्हाला सांगतो. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. ऑपरेशन दोस्त भारताने कोणत्या देशासाठी राबवले, तुर्की या देशासाठी, तुर्की आणि सिरिया या देशासाठी. बरोबर, तुम्हाला पहिला प्रश्न आपल्याला भेटला. त्याच्यानंतर
पहिला प्रश्न, बराबर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कोणता आहे? ऑपरेशन दोस्त भारताने कोणत्या साली राबवले, बराबर, या कोणत्या वर्षी राबवले? तर कोणत्या वर्षी राबवले? फेब्रुवारी 6, 2023, बराबर. भेटलं याचं उत्तर आपल्याला. म्हणून हे लक्षात असू द्या की एका प्रश्नापासून दुसरा प्रश्न तयार होतो का, किंवा त्या प्रश्नामध्ये अजून एखादा प्रश्न निघतो का, याच्याकडे सगळ्यांनी लक्ष असू द्यायचं. ऑपरेशन दोस्त भारताने कोणत्या देशासाठी राबवले? तुर्की आणि सिरिया. ऑपरेशन दोस्त कोणत्या वर्षी राबवले? फेब्रुवारी 6 फेब्रुवारी 2023. ओके, चला नेक्स्ट. म्हणून मित्रांनो सगळे प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्यायचे, कारण की एकही प्रश्न असा बाहेरचा येणार नाही, असे महत्वाचे आपण IMP प्रश्न घेत आहोत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती कोण करतो? कदाचित मी नेहमी माझ्या लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांना सांगत असतो की हा प्रश्न, जे न्यायालयाचे प्रश्न आहे ते कंपल्सरी येतातच. हे प्रश्न शिपाई पदाला असेल, लिपिक पदाला असेल, हे प्रश्न कंपल्सरी येतात. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती कोण करतो? आता मुख्यमंत्री करतात का? नाही. राज्यपाल? नाही. पंतप्रधान? नाही. तर कोण करतात? भारताचे राष्ट्रपती. कोण करतात? भारताचे राष्ट्रपती करतात. म्हणून हे पण लक्षात असू द्या. आता भारताचे राष्ट्रपती जेव्हा करतात न्यायाधीशाची नियुक्ती, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची जेव्हा नियुक्ती करतात, आता हे कोणत्या कलमानुसार करतात असं पण विचारलं जातो. बघा उत्तर आपल्याला काय भेटलेलं आहे की उच्च न्यायालयाची न्यायमूर्तीची नियुक्ती कोण करतात? तर कोण करतात? भारताचे राष्ट्रपती. भेटलं उत्तर. आता याच्यामध्ये बघा प्रश्न कसे तयार होतात. नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. राष्ट्रपती, बराबर. त्याच्यानंतर आता उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? बराबर. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची नियुक्ती कोणत्या कलमा अन्वये किंवा कोणत्या कलमानुसार केली जाते? तर हे पण लक्षात असू द्या. कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 217. कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 217. म्हणून सगळ्यांनी हे लक्षात असू द्यायचं. आणि असा पण प्रश्न विचारला जातो की उच्च न्यायालयाची म्हणजे राजीनामा कोणाकडे सोपवतात, आहे का नाही? हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह क्लासेस मध्ये सांगितलेले आहेत, पण आता मी तुम्हाला प्रश्नाद्वारे सांगत आहे. तर हा प्रश्न लक्षात असू द्या. याच्यामध्ये 2 प्रश्न आपले तयार झालेले आहेत. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची नियुक्ती कोण करतो? तर भारताचे राष्ट्रपती करतात. आणि किती कलमा म्हणजे कोणत्या कलमानुसार करतात? तर कलम 217 नुसार करतात. चला नेक्स्ट. बघा सेम न्यायालयाचाच प्रश्न आहे. न्यायमूर्तीचे निवृत्ती वय किती असते? आता याच्यामध्ये टोटल तुम्हाला 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये निघतात. किती प्रश्न निघतात? 3 ते 4 प्रश्न निघतात. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे वय किती असतं, म्हणजे किती निवृत्तीचे वय वर्ष किती असते, निवृत्तीचे वय वर्ष किती असतात. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे निवृत्ती वय वर्ष किती असते. त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचे निवृत्ती वय वर्ष किती असते. म्हणून आता मी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये काढून दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ओके. न्यायमूर्तीचे निवृत्ती वय किती असते? बराबर. न्यायमूर्तीचे निवृत्ती वय किती असते? भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? 65. हे लक्षात असू द्या. सर्वोच्च न्यायालय, मी काय बोललोय तुम्हाला? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्याच्यानंतर आता हे पण लक्षात असू द्या, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे वय किती असते? 65 वर्ष. बराबर. 65 वर्ष सर्वोच्च न्यायालय. किती असते? 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाचे वय जे निवृत्ती वय असते ते किती असते? 65 वर्ष. आता तुम्हाला हे बघा, हे 65 वर्ष. त्याच्यानंतर दुसरं जे आहे उच्च न्यायालय. बराबर. उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती असते? 65 वर्ष. आणि उच्च न्यायालय जे आहे
62 वर्ष, बराबर. तिसरं आहे कनिष्ठ न्यायालय न्यायाधीशांचे वय निवृत्ती वय किती असते? 60 वर्ष. किती असते? 60 वर्ष. आता बघा, हे सर्वोच्च न्यायालयाचं सांगितलं तुम्हाला, सुप्रीम कोर्टचं, बराबर, पहिलं. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचं सांगितलं तुम्हाला, उच्च न्यायालय, बराबर. त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचं सांगितलं, कनिष्ठ न्यायालयाचं, बराबर. हे लक्षात असू द्या. सुप्रीम कोर्टचं जे आहे, सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं वय जे आहे 65 वर्षापर्यंत आहे. उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं वय जे आहे 62 वर्षापर्यंत आहे. कनिष्ठ न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं वय किती आहे? 60 वर्षापर्यंत आहे. किती आहे? 60 वर्षापर्यंत आहे. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय बघा, लक्षात असू द्या. सर्वात मेन म्हणजे हे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, आता जे आपला नेहमी हा प्रश्न येणार आहे, 100% असा प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे. बघा, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे यांचं पहिले वय, निवृत्ती वय जे होतं ना, निवृत्ती वय 60 वर्ष होतं. किती वर्ष होतं? 60 वर्ष. हे लक्षात असू द्या. निवृत्ती वय 60 वर्ष होतं. ते 60 वर्षावरून निवृत्ती वय 60 वर्ष होतं, पण 60 वर्षावरून 62 वर्ष करण्यात आलं. किती? 62 वर्ष. आता मेन म्हणजे हे पण लक्षात असू द्या, हे 62 वर्ष कोणत्या साली केलं असा पण प्रश्न येतो की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचे निवृत्ती वय 62 वर्ष कोणत्या साली करण्यात आले, बरोबर, असा पण प्रश्न येऊ शकतो. तर 62 वर्ष हे 1963 मध्ये, कधी? 1963 मध्ये 62 वर्ष करण्यात आले, बरोबर. आता असा पण प्रश्न येऊ शकतो की उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांचे 62 वर्ष वय कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले? तर काय उत्तर असणार आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले? तर 15व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणत्या? 15व्या घटना दुरुस्ती. हे लक्षात असू द्या. 15व्या घटना दुरुस्तीनुसार. ओके, 15व्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणजे याच्या टोटल 5 ते 6 प्रश्न तयार झालेले आहेत. मी तुम्हाला पहिल्यापासून अजून सांगतो, इकडे लक्ष असू द्या. न्यायमूर्तीचे निवृत्ती वय किती असते? सुप्रीम कोर्टाचे जे सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचे निवृत्ती वय आहे 65 वर्ष. न्यायमूर्तीचे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, बरोबर, उच्च न्यायालय. आता मी तुम्हाला पहिले सुप्रीम कोर्टचं सांगितलं. सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं निवृत्ती वय किती आहे? 65 वर्ष. उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचे निवृत्ती वय किती आहे? 62 वर्ष, बरोबर. कनिष्ठ न्यायालय जे आहे त्यांचं निवृत्ती वय किती आहे? 60 वर्ष. पण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांचं पहिले किती वर्ष होतं? 62 वर्ष होतं. पण ते 62 वर्ष 62 वरून पहिले त्यांचं होतं 60 वर्ष, 60 वरून 62 वर्ष करण्यात आलं. पण कोणत्या साली करण्यात आलं? ते 1963 मध्ये करण्यात आलं. पण प्रश्न असा पण विचारला जातो की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे वय 62 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले? तर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले? 15व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले. तर मित्रांनो, हे लक्षात असू द्या की एका प्रश्नापासून 4-5 प्रश्न कसे रेडी होतात हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. म्हणून जे तुम्हाला मी सांगतोय ते नीट बघा. हेच प्रश्न 100% पेपरमध्ये उतरतील. मागच्या वेळेस पण मुलांनी जेवढे आपल्याला जॉईन होते आपल्या चॅनलवरती, त्या सगळ्या मुलांनी 30 पैकी, मी आता पण तुम्हाला सांगतो, 30 पैकी त्यांना 28च मार्क आहेत. आणि तिच्यातले टोटल 18 ते 20 मुलं सिलेक्टेड आहेत. ते मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणारच आहे. सर्व मुलांचं जे इंटरव्ह्यू घेईल मी लाईव्हच्या माध्यमातून, मुलाखत तुम्हाला समोरासमोर सांगेल सगळ्या गोष्टी. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. नागपूर खंडपीठ कोणत्या विभागासाठी आहे? आता हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं आहे. 100% तर सगळ्यांनाच माहिती असलं पाहिजे. नागपूर खंडपीठ कोणत्या विभागासाठी आहे? मराठवाड्यासाठी कोणता आहे सांगा बरं मला. मराठवाड्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर. कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर. कोकण आहे का? नागपूर खंडपीठ कोणत्या विभागासाठी? कोकणसाठी आहे का? तर नाही.
पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. तर कशासाठी आहे? विदर्भासाठी आहे. कशासाठी आहे? विदर्भासाठी. आता सर्वात महत्वाची गोष्ट असा आहे, विदर्भासाठी आहे, पण विदर्भासाठी हे कार्यक्षेत्र कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी काम करतं? बरोबर. आता विदर्भात जे जिल्हे आहेत 11 जिल्हे. किती आहेत? 11 जिल्हे. बरोबर. जिल्हा 11 जिल्हे आहेत. बरोबर विदर्भात. आता विदर्भातले जे 11 जिल्हे आहेत हे 11 जिल्ह्यासाठी काम करतं. आता ते कोणते कोणते जिल्हे आहेत? बरोबर. त्यासाठी बघा, नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, भंडारा आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम. हे लक्षात असू द्या. टोटल 11 जिल्ह्यांसाठी नागपूर खंडपीठ या विभागासाठी कार्यरत आहे किंवा या कार्यक्षेत्रामध्ये हे विभाग येतं. म्हणून नागपूर हे जे खंडपीठ आहे असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. प्रश्न कसा विचारला जातो? नागपूर खंडपीठ कोणत्या विभागासाठी आहे? तर उत्तर आहे आपलं विदर्भ. आता असा प्रश्न विचारतात, नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झालेली आहे? बरोबर. नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झालेली आहे? दुसरा प्रश्न बघा, नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झालेली आहे? 9 जानेवारी 1936 रोजी झालेली आहे स्थापना. कधी झालेली आहे स्थापना? 9 जानेवारी 1936 रोजी. म्हणून हे खंडपीठ विदर्भातील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणाची सगळी सुनावणी करत असते. काय करत असते? दिवाणी आणि फौजदारी. आता दिवाणी आणि फौजदारी काय असतं याच्याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याविषयी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणून सर्वांना सांगतो, न्यायालयीन भरतीविषयी आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेत असतो आणि हेच प्रश्न तुमच्या लक्षात बसले पाहिजेत अशा पद्धतीने आपण प्रश्न घेत असतो. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जास्त वेळ लावू नका. आणि याच्याहून आपण अवघड लेवलचे प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. तर चला नेक्स्ट प्रश्न. आता बघा, मी तुम्हाला बोललो होतो का नाही? बघा, तसाच प्रश्न उतरलेला आहे नेक्स्ट. बघा, इथे मी तुम्हाला पहिले अगोदर समजावून सांगितलेले, स्थापना तुम्हाला मी सांगितलेले आहे. बघा, आपल्याला प्रश्न कोणता विचारला होता की नागपूर खंडपीठ कोणत्या विभागासाठी आहे? मी तुम्हाला तो विभाग पण सांगितला होता विदर्भ म्हणून, आणि स्थापना पण सांगितली होती 9 जानेवारी 1936. आता सेम इथे तसाच प्रश्न विचारलेला आहे. बघा, सेम पेपरला हेच प्रश्न विचारले जातात असे सेम. म्हणजे एकाच प्रश्नापासून जसे आपल्याला कळायला पाहिजे की बाबा 2-3 प्रश्न रेडी होतात का ते बघायचं तुम्ही सगळ्यांनी. हे बघा, 1947 मध्ये स्थापना झालेली आहे का? तर नाही. 1962 मध्ये नाही. 1956 नाही. तर उत्तर काय आपलं? 1936 मध्ये स्थापना झालेली आहे. कधी झालेली आहे स्थापना? तुम्हाला मी सांगितलेले स्थापना 9 जानेवारी 1936. आणि किती जिल्ह्यांसाठी कार्यरत आहे? टोटल 11 जिल्हे. हे सर्वांनी लक्षात असू द्या. मी तुम्हाला समोरच्या पहिल्या प्रश्नामध्ये पण सांगितलेले आहे 11 जिल्ह्यांसाठी कार्यरत आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके. चला नेक्स्ट. आता मेन म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. खूप सोपा प्रश्न आहे आणि मला हे पण सांगायचंय की याची घोषणा कधी झाली. याच्यामध्ये टोटल 3 ते 4 प्रश्न निघतात. बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? मुंबई पुणे, दिल्ली वाराणसी, मुंबई अहमदाबाद, चेन्नई बंगळुरू. आता कोणत्या 2 शहरादरम्यान आहे ते तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचंय. आणि सगळ्यांनाच विनंती आहे की न्यायालयीन भरतीसाठी आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज लाईव्ह क्लासेस होतात. सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. बरोबर. म्हणून सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती, जास्तीत जास्त चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. म्हणून सर्वांना सांगतो, याच्याहून अवघड लेवलचे आपण प्रश्न घेणार आहे. कारण की कसं आहे, उच्च न्यायालयाला लिपिक असेल, शिपाई असेल, ड्रायव्हर पदासाठी असेल, तुमचा एकही मार्क मी कटू देणार नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण काही जण आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवरती हे आपलं नवीन चॅनल आहे. या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात
आणि लिपिक पदासाठी असेल या शिपाई पदासाठी असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी असेल, हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर मी सर्व अपलोड करणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचं जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करा. आणि हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे विवेक कुसळकर, या टेलिग्राम चॅनलवरती टोटल मिनिमम 100च्या जवळजवळ प्रश्नपत्रिका सगळ्या टाकलेल्या आहेत. शिपाईचे असेल, लिपिकचे असेल, ड्रायव्हर पदाचे असेल. म्हणून सर्वांना विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.